सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सुहानी जगदीश रामटेके आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे. आपण सर्वांना माहीत आहे की ग्रामीण व शहरी भागामध्ये ओला कचरा, सुका कचरा जास्त प्रमाणात असते. त्यापासून आपले आरोग्य बिघडते. आपले आरोग्य बिघडते आणि जो घरगुती कचरा असते त्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकच्या बरण्या, लग्नपत्रिका असतात. त्यापासून आमच्या डोक्यामध्ये असे सुचले की टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ बनवावे. उदाहरणामध्ये प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांपासून आपण पेन होल्डर बनवू शकतो. फुलझाडे लावण्यासाठी कुंडी बनवू शकतो आणि घर शोभेसाठी असे बॉटलपासून बनवू शकतो. आणि याचे फायदे आहेत, कचऱ्याचे प्रमाण कमी होते आणि पैशाची बचत होते, आपले आरोग्य चांगले राहते आणि पर्यावरण आरोग्य संरक्षण होते. तसेच आईस्क्रीमच्या काड्यांपासून आपण स्टँड बनवू शकतो आणि काचेच्या बाटल्यांपासून टेबल हाईट बनवू शकतो आणि जे जुन्या काचेच्या बांगड्यांपासून आपण सुंदर असे पेन होल्डर बनवू शकतो आणि रद्दी कागदापासून आपण ग्रीटिंग कार्ड, पतंग वगैरे असे बनवू शकतो. आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू निर्मिती करणे व पुनर्वापर करणे आणि प्लास्टिकच्या वस्तूंचा पुनर्वापर करून कचरा कमी करू शकतो. कचऱ्यातील टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ, उपयुक्त, सुशोभनीय घरगुती वस्तू तयार करू शकतो. त्यापासून कचऱ्याचे प्रमाण कमी होते, पैशाची बचत होते आणि रोजगार निर्मिती चालना मिळते. आरोग्य चांगले राहते. अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या शाळेमध्ये असा उपक्रम करावा आणि आपल्या घरी सुद्धा असा उपक्रम करावा. धन्यवाद. आणि तुम्ही पण आपल्या घरी असे उपक्रम राबवावे. फायदे: कचऱ्याचे प्रमाण कमी होते, नवीन उपयुक्त सुंदर वस्तूंची निर्मिती होते, पर्यावरण आरोग्याचे संरक्षण होते, पैशाची बचत होते, कौशल्य विकसित होण्यास मदत होते, रोजगार निर्मितीला चालना मिळते. अशा प्रकारे हे आमच्या ग्रुपने असे बनवलेले आहेत. तर तुम्ही पण असे बनवा आणि आपल्या घराला सुंदर बनवा.